नमस्कार अंगणवाडी मदतनीसताई, सेविकाताई, आशा कार्यकर्त्याताई तसेच लाडक्या बहिणींना सर्वांना माझा नमस्कार। तर अंगणवाडी मदतनीसताई यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे। त्यांना आता थेट सेविका पदावर नियुक्त करण्यात येणार आहे शासनाद्वारे, असा शासन निर्णय आलेला आहे। या अगोदर या शासनबद्दलचा जो व्हिडिओ आहे तो मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे। तुम्ही जर तो बघितला नसेल तर तुम्ही तो बघू शकता। आपल्या चॅनलवर जा आणि तो व्हिडिओ जरूर बघा। तर त्या जी आरमध्ये थेट नियुक्तीबद्दल त्यांनी शासन निर्णय दिलेला आहे की आता जे मदतनीसताई आहेत त्यांची आता थेट नियुक्ती, कारण की आता जे स्टे लागलेला आहे, कोर्टाने स्टे दिलेला आहे सेविका किंवा पदभरतीवर। तर मदतनीस पदभरतीवर असलेला स्टे अजून उठलेला नाही आहे, लवकरच तो उठणार आहे, कारण की त्याबद्दलचा निर्णय आता लवकरच होणार आहे। परंतु शासनाने त्या अगोदर सेविका मदतनीसांना सेविका पदावर थेट नियुक्ती देण्यात यावी। त्यांच्या जे सेवा ज्येष्ठता असते त्यानुसार किंवा मग शैक्षणिक अर्हतेनुसार। परंतु त्याबद्दल नवीन नियम काय आहेत याबद्दलचा आता मी तुम्हाला हा जी आर दाखवणार आहे। त्याचबरोबर त्या जी आरमध्ये काय लिहिलेलं आहे संपूर्ण माहिती आपण सविस्तर जाणून घेऊया। तर या जे नवीन जी आरनुसार जे नवीन नियम आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे आणि त्याबद्दलची जे थेट नियुक्तीबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मी देवानंद गावंदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई, लाडक्या बहिणींचे संबंधित आणि शासन निर्णय तसेच जे नवीन जी आर येत असतात शासकीय योजनेसंबंधी ते सर्व आपण त्याबद्दलचे सर्व व्हिडिओ आपण या चॅनलवर आणत असतो। तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही, फ्री ऑफ कॉस्ट आहे, तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या। तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर सेविकाताईंनो, मदतनीसताईंनो, तुम्हाला माहीतच असेल की गुजरात हायकोर्टने त्यांचा निर्णय दिलेला आहे। त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मदतनीसताई आणि सेविकाताई यांना सरकारी नोकरी देण्यात यावी, सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना पदनियुक्ती देण्यात यावी। त्याचबरोबर त्यांचं जे मानधन आहे ते वाढावं, सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच त्यांचं मानधन व्हावं, अशा प्रकारचा जो निर्णय त्यांनी दिलेला आहे केंद्र सरकारला आणि राज्य सरकारांना। तर केंद्र सरकार यावर लवकरच आता निर्णय देणार आहे आणि तो निर्णय येताच तुम्हाला शासकीय जे कर्मचारी असतात त्याचप्रमाणे सेविकाताई यांना श्रेणी क्रमांक 3चे पद मिळणार आहे। त्याचबरोबर मदतनीसताई यांना श्रेणी क्रमांक 4चे पद या शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळणार आहे। आणि त्याचबरोबर त्यांचा त्याचबरोबर त्यांचा जो पगार आहे तो, त्याचनंतर त्यांचं जे बोनस असते, त्याचबरोबर ग्रॅज्युटी असते, त्याचबरोबर इतर काही जे लाभ असतात शासकीय कर्मचाऱ्यांना ते सर्वचे सर्व त्यांना आता मिळणार आहेत। तर याबद्दलचा निर्णय आता लवकरच येणार आहे अशी माहिती समोर येत आहे। तर हा निर्णय आल्याबरोबर मग तुम्हाला कुठलंही टेन्शन राहणार नाही आहे, कारण की तुम्ही त्याचे हकदार आहात, कारण की समाज घडवण्याचं काम तुम्ही करत आहात। कारण की लहान मुलांना जे वळण सुरुवातपासून लावायचं असते, जे शिक्षण त्यांना द्यायचं असते ते तुम्ही देता, म्हणजे तुम्ही एक प्रकारे समाज घडवत असता। तसेच तुमचं जे कार्य आहे, काम आहे, हे एखाद्या शासकीय कर्मचारीप्रमाणेच आहेत। कुठेही तुम्हाला काहीही गरज असली शासनाला तर सर्वात अगोदर तुम्हाला उभं करत असतात। कुठल्याही ई-पीक पाहणी असो किंवा मतदान केंद्रांवर ड्युटी असो किंवा इतर ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची कामं तुमच्याकडून ते सतत करून घेत असतात। तर तुम्हाला जे खरंच शासकीय कर्मचारीच त्यांनी नेमणूक करून द्यावी, जेणेकरून तुमचीसुद्धा समाजात मान उंचावेल। चला तर आपण तो शासन निर्णय बघून घेऊया आणि त्यामध्ये काय नियम आहेत ते तुम्हाला मी सांगून देतो। तर पहा, हाच तो शासन निर्णय आलेला आहे आणि यामध्ये तुम्ही तारीख बघू शकता। जर तुम्हाला इथं तारीख दिसत नसेल तर मी तुम्हाला त्याची तारीखसुद्धा दाखवून देणार आहे। तर बघा, यामध्ये आपण डायरेक्ट प्रस्तावना वगैरे काही वाचू नये, डायरेक्ट शासन निर्णय काय दिलेलं तेच वाचूया। तर बघा, शासन निर्णय, एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत अंगणवाड्यामधील अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसंदर्भात संदर्भीय क्रमांक 3 येथील दिनांक 2/2/2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये कार्यवाही करताना पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यास शासन मान्यता देण्यात आहे। तुम्ही बघू शकता देण्यात येत आहे। तर तुम्ही बघू शकता यांनी सांगितलेलं आहे की 2/2/2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये जे मदतनीसताई आहेत यांना सेविका पदावर थेट नियुक्तीबद्दलच्या जे सुधारणा करण्यात आल्या नियमामध्ये ते यांनी सांगितलेले आहेत। तर ते कोणते आहेत ते आपण आता पुढे बघूया। तर पहा,
शासन निर्णय दिनांक 2/2/2023 अन्वये परिच्छेद क्रमांक 1 क व ड नुसार अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्ती देताना अशा अंगणवाडी मदतनीस दिनांक 1/8/2022 पूर्वी नियुक्त झालेल्या असतील तर तुम्ही बघा 8/22 पूर्वी जे नियुक्ती झालेल्या असतील अंगणवाडी सेविका तर त्यांना अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्तीकरिता दिनांक 2/2/2023 पूर्वीच्या शासन निर्णयांमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता विचारात घेऊन कार्यवाही करावी। तर बघा जे 8/2022 पूर्वी नियुक्त झालेल्या असतील अंगणवाडी सेवी मदतनीस त्यांना सेविका पदावर नियुक्तीकरिता 2/2/23 पूर्वीच्या शासन निर्णयामध्ये नमूद शैक्षणिक अर्हता विचारात घेऊन कार्यवाही करावी। मात्र ज्या अंगणवाडी मदतनीस दिनांक 1/8/2022 रोजी वा त्यानंतर नियुक्त झालेल्या असतील तर त्यांना अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्तीकरिता दिनांक 2/2/2023 रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे इयत्ता 12वी उत्तीर्ण असणे ही शैक्षणिक अट विचारात घ्यावी। तर बघा शैक्षणिक अट 12वी उत्तीर्ण पाहिजे, पण कोणाला पाहिजे तुम्ही बघा ज्या अंगणवाडी मदतनीस 1/8/2022 रोजी व त्याच्यानंतर नियुक्त झालेल्या असतील म्हणजे त्यांना जे नोकरी लागली ते 1/8/2022 या रोजी लागली किंवा मग त्याच्यानंतर लागलेले आहेत तर त्यांना या पदावर भरती करिता म्हणजे थेट सेविका पदावर भरती करण्याकरिता त्यांना 12वी उत्तीर्ण असणे हे एक अट आहे शासनाची। हा जो नियम आहे हा लागू करण्यात आलेला आहे। तर तुम्ही जर 1/8/2022 लागलेला असाल किंवा त्याच्यानंतर लागलेला असाल तर मग तुम्हाला सेविका पदावर जाण्यासाठी 12वी उत्तीर्ण असणे हे आवश्यक आहे। त्याचप्रमाणे संदर्भाधीन क्रमांक 3 येथील दिनांक 2/2/2023 रोजीच्या शासन निर्णयामधील परिच्छेद क्रमांक 2 ड येथील खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास शासन मान्यता देत आहे। तर पहा शासन निर्णय दिनांक 2/2/2023 मधील तरतूद या शासन निर्णयांमध्ये करण्यात येत असलेली सुधारित तरतूद। तर तुम्ही बघू शकता की 2/2/2023 मध्ये जे शासन निर्णय आलेला होता त्यामध्ये जे तरतूद होती त्याच्यामध्ये थोडा बदल केलेला आहे। तर तुम्ही बघू शकता इकडे उजव्या रकान्यामध्ये या शासन निर्णयान्वये करण्यात येत असलेली सुधारित तरतूद हे तुम्हाला इथं दिसून येणार आहे। तर बघूया आपण परिपत्रक क्रमांक 2 अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या पदावरील थेट व सरळ सेवेने नियुक्तीसाठी लहान कुटुंब अट खालीलप्रमाणे लागू राहील। तर बघू शकता त्यामध्ये काय आहे की लहान कुटुंब याचा अर्थ उमेदवाराचं जास्तीत जास्त 2 हयात अपत्ये म्हणजे 2 लेकरं तुम्हाला हवी त्यापेक्षा जास्त नाही। 3 लेकरं जर असतील त्याच्यावर जर असतील तर मग तुम्ही या पदावर लागू शकत नाही। उमेदवाराला 2 हयात अपत्यांपेक्षा दत्तक दिलेल्या अपत्यासह अधिक अपत्य असल्यास उमेदवार नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही। तर तुम्ही बघू शकता की 3 अपत्य असल्यास तुम्हाला हे पात्रता मिळणार नाही। तर इकडे बघा बदलाव काय झालेला आहे। अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या पदासाठी लहान कुटुंब ही अट खालीलप्रमाणे लागू राहील। एक लहान कुटुंब याचा अर्थ उमेदवारास जास्तीत जास्त 2 अपत्य हवे म्हणजे तुम्हाला यामध्ये सुद्धा हीच अट आहे। दिनांक 2/2/2023 रोजीचा शासन निर्णय निर्गमित केल्याच्या दिनांकापासून पुढील कालावधीत नियुक्त होण्यासाठी लहान कुटुंब ही अट लागू राहील। यापूर्वी नियुक्त झालेल्या सेविका मदतनीस यांना हा शासन निर्णय निर्गमित झालेल्या तारखेपूर्वीचा 2 हयात अपत्य असूनही 3रे अपत्य झाल्यास सेवेतून काढून टाकण्यात येईल। तर तुम्ही बघू शकता तुम्ही जर नोकरीवर लागले त्यावेळेस तुम्हाला 2 अपत्य असतील म्हणजेच हा जो सुधारित शासन निर्णय आलेला आहे त्यानंतर त्या अगोदर तुम्हाला 2 अपत्य असतील नंतर हा निर्णय आलेला आहे त्यानंतर आता जर तुम्हाला एक आणखीन अपत्य झालं तरीसुद्धा तुम्हाला नोकरीहून काढण्यात येणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि ही खूप मोठी एक अट शासनाने इथं ठेवलेली आहे। तर आता पहा इथं एक आणखीन खूप तुमच्यासाठी चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे की शासन निर्णयामध्ये काय आहे हे बघा तुम्ही की दिनांक 2/2/2023 रोजी नंतर केवळ एकच मूल असेल त्याबाबतीत नंतरच्या एका प्रसूतीत जन्मलेल्या एकापेक्षा अधिक मुलांना एकच अपत्य म्हणून समजण्यात येईल। तुम्ही बघू शकता की आता 2/2/2023 नंतर जर तुम्हाला एक अपत्य झालेलं असेल
त्यानंतर आणखीन तुमची प्रसूती आलेली असेल आणि त्यामध्ये जर जुळवा जे असतात लेकरं किंवा 2 किंवा 3 असे अपत्य होत असतात ना, तर त्याप्रमाणे जर तुम्हाला जुळवा लेकरं झाले किंवा 2 झाले समजा एकाच प्रसूतीमध्ये, तर ते एकच समजलं जाईल, तुमच्या नोकरीला धोका राहणार नाही. हे तुम्ही गोष्ट लक्षपूर्वक घ्या, ध्यानात घेऊन घ्या. म्हणजे तुम्हाला जर जुळवा लेकरं झाले तरी ते एकच मानलं जाणार आहे आणि तुमची नोकरी जाणार नाही. तर असा हा शासन निर्णय आलेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.